जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील बांधकाम कामगार कल्याण कार्यालयात कंत्राटी कर्मचाऱ्यास मारहाण झाल्याचा प्रकार मंगळवार मार्च रोजी सायंकाळी 6च्या सुमारास उघडकीस आलाय। या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार बांधकाम कामगार नोंदणी व कार्ड वाटपाच्या संदर्भात पैशांच्या देवाणघेवाणीवरून हा वाद झाल्याचे बोलले जात आहे। या कार्यालयात ललित गोविंद साबळे हे नोंदणी झालेल्या कामगारांना ओळखपत्र वाटपाचे काम करतात। मंगळवारी सेतू सुविधा केंद्र चालक विष्णू रामदास उंबरकर यांनी कार्यालयात जाऊन मजुरांचे कार्ड मागितले, मात्र नियमानुसार कार्ड हे थेट कामगारालाच दिले जाते, त्यामुळे साबळे यांनी नकार दिला। यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्यानंतर उंबरकर यांनी साबळे यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। निवडणुकीपूर्वी शासनाकडून बांधकाम कामगारांसाठी नोंदणी मोहीम राबवण्यात आली होती। या अंतर्गत पात्र मजुरांना सुरक्षा साहित्य आणि घरगुती वस्तू मोफत मिळत असल्याने मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली जात होती। त्यामुळे सेतू सुविधा केंद्र चालक व खाजगी ऑनलाईन काम करणाऱ्या व्यक्तींकडून अवास्तव पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी देखील वाढल्या होत्या। या संदर्भात विष्णू उंबरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दावा केला की मी कामगार नोंदणीसाठी प्रत्येकी 200 रुपये घेतो, मात्र कार्यालयातील कर्मचारी मात्र 800 रुपये मागतात। परंतु लाभार्थ्यांना विचारणा केली असता उंबरकर हे बांधकाम कामगार नोंदणीसाठी प्रत्येकी 1000 रुपये घेत असल्याचे चित्र समोर आले आहे। नेमका काय प्रकार झालाय? नुकताच मी ऑफिसला आलो दुपारी आम्ही सोमवार ते गुरुवार आमची कार्ड वाटपची वेळ असते, त्या टायमाला मी ऑफिसला आलो। जसं त्याला कळताच तो तिथं आला ऑफिसला आणि मला कार्डाची मागणी करायला लागला। जे कार्ड त्याचे ऑनलाईन केले ते मला कार्ड दे असं माझा होतं। असे म्हणून तुम्हाला धमकी द्यायला लागला। कोण आहे तुम्ही बाहेरचे? विष्णू उंबरकर म्हणून असं नाव आहे त्यांचे। तुम्ही इथं राहत नाही म्हणे, तुम्हाला बाहेरून यायला लागतं म्हणे, काय विचार करा म्हणे तुम्ही। काय व्यवसाय त्याचा? ऑनलाईन सेंटर काहीतरी त्याचा। तो म्हणे माझे इथं भरलेले कार्ड आहे तर मला ते द्या। कसले कार्ड? बांधकाम कामगाराचे। तर त्याला एकच सांगितलं, जो सदर व्यक्ती असेल, जो कामगार असेल त्याच्याच घरच्यांना किंवा त्यालाच असं दिलं होतं। मुलगा मुलगी नवरा बायको फक्त त्यांना दिलं होतं कार्ड, बाकी इतर व्यक्ती कोणीच नाही। ओळखीचा भाऊ वगैरे काका वगैरे चालत नाही। यापूर्वी देखील असं काही धमक्या वगैरे दिल्या गेल्या होत्या का आपल्याला? हां, याच्या अगोदर पण झालं होतं। शिवीगाळ केली होती, याच्याबद्दल आम्ही डिस्ट्रिक्ट ऑफिसला कंप्लेंट टाकली होती आणि आपल्या BJP कार्यालयामध्ये पण सांगितलं होतं की बा याच्याशी धमक्या येत आहे आम्हाला आणि आम्हाला कामात अडथळा निर्माण करतोय। नेमकं तुम्ही ज्यांचं नाव घेताय ते इतकं फोर्स का करताय नेमकं इतर लोकांचे कार्ड घेण्यासाठी? त्यामागचं काय कारण आहे? लोकांना तो पैशाची मागणी करतोय। जसं त्यांचे फॉर्म आता भरले तिकडे जातात, नंतर आपल्याकडं त्यांचे सबमिट होता, फॉर्म चेक होता, व्हेरिफिकेशन, तर तो त्या लोकांचे कार्ड स्वतःहून मागतो आणि लोकांना कॉल करून त्यांच्याकडनं पैशाची मागणी करतो। असे बरेच व्यक्ती आपल्याकडे आहे, त्यांच्याकडे पैशाची मागणी केलेली। आणि आपली कार्ड द्यायची प्रोसेस रीतसर कशी आहे? मग त्यांचे फॉर्म चेक होता, व्हेरिफिकेशन होतं, त्यानंतर त्यांचे कार्ड प्रिंट होऊन येतात। त्याच्यानंतर कार्ड आज फॉर्म द्यायला गेला असताना साहेबांनी मला सांगितलं की मला याची प्रत्येक फॉर्मला 800 रुपये लागतील। यावर आपली काय प्रतिक्रिया? आम्ही व्यक्तींकडून 1 रुपये घेतो, त्याला का 800 सांगू? आणि दुसऱ्या व्यक्ती कुणाला देतच नाही तिरेत व्यक्तीला, कारण की टोटल रेकॉर्ड असतो। थंब आणि अंगठा, थंब आणि सिग्नेचर हे दोघी घेतले जातात। आम्ही पहिले सिग्नेचर किंवा थंब घेत होतो, आता त्यांचे स्पेशली थंब पण घेतलेले। तुम्ही रेकॉर्डला चेक करू शकता की बाबा कुणाकुणाचे कार्ड आपल्या ऑफिसमधून वाटप झाले। संबंधित व्यक्तीकडून आपण पैशाची मागणी करत असल्याचा आरोप आपल्यावर त्यांनी केला आहे। नाही सर, मग त्यावरच भांडण झालं ना, त्यावरच वाद झाले त्याचे, त्यावरच तिने हात उघडलाय। पहिले कार्डाची मागणी करतो, मी नकार दिलास त्याने माझ्या हातून प्रयत्न केला, म्हणजे धक्काबुक्की केली। संबंधित व्यक्ती जे म्हणताय की तुम्ही 800 रुपये मागतात, तसा काही प्रकार नाही सर। 1 रुपयाचं कार्ड आम्ही सगळ्यांना सांगतो, 1 रुपयाचं कार्ड आहे, 1 रुपयाची सरकारी गव्हर्नमेंट फी आहे, तेवढी ती भरायला लागते फक्त। मी त्या गोष्टीत मी त्याचा लॅपटॉप घेतला नाही, काही घेतला नाही। तो घेऊन डायरेक्ट माझ्या खिशे चेक करायला लागला, माझा मोबाईल हिसकायला लागला, माझा शर्टाचं बटन फाडलं आणि मला डायरेक्ट ऑफिसमध्ये ढकलून दिला। नेमकं डायरेक्ट कसं काय त्यांनी आक्रमण केलं? त्याने काय सांगितलं, मी तुम्हाला पैसे देतो म्हणे, मला माझे कार्ड द्या। म्हटलं असं होत नाही, जो व्यक्ती सदर व्यक्ती तोच लागतो, आम्ही असे कोणाला कार्ड देतच नाही। पैसे कोण दे? हां, पैसे कार्डाचे पैसे तो सांगत होता, म्हणजे तुला कार्डाचे एवढे पैसे देतो। म्हटलं तसं काय होत नाही। किती रक्कम तरी साधारण किती रक्कम सांगितली? नाही, तोच म्हटला ना, मी तुला पैसे देतो बुवा। प्रति कार्ड किती रुपये देतो असं सांगितलं? तसं पैशाचा त्यानं उल्लेख केला नाही, मी पैसे देतो असं बोलला तो। मग तुम्ही ते पैसे घेण्यास आणि कार्ड देण्यास नकार दिला, म्हणून आपल्याला मारहाण झाल्याचा? हो। आणि याच्या अगोदरपासून आहे ना, तुम्हाला कॉलवर कॉल करत होता, मी त्याचे कॉल उचलत नाही, त्याचे कॉल डायरेक्ट रिजेक्ट लिस्टमध्ये टाकलेले आहे।
त्यावरनं त्याला तो संताप आलेला आहे की त्याचे कार्ड न मिळाले आणि तो मला धमकी देत होता पहिलीच. आतापर्यंत त्याचे किती कार्ड काढलेले आहेत तुम्ही? आम्ही कार्ड काढतच नाही, कार्ड वरतून येतात. वरतून आलेले किती तुमच्याकडे दिलेले? येणारे लोक आता तेवढं आम्ही कॅल्क्युलेशन सांगू शकत नाही, म्हणजे आम्हाला अंदाज नाही त्या गोष्टीचा, कारण की ते सगळं ऑनलाईन प्रोसेस असते. जे लोक येतात त्या लोकांना आम्हाला डायरेक्ट देता येतात कार्ड, त्या लोकांचे नाव चेक होता, तेच लोक असतील त्यांचं कार्ड दिलं जातं. आता तो कुठला भरतो कसा भरतो ते नाही माहिती, कारण की ते कॉन्ट्रॅक्टर बेस. हा समोर त्याचेच कार्ड दिले जातात. एजंटच्या हातात नाही, तुम्ही नाही, देत नाही कार्ड. हार्ड कॉपी आपल्याकडे असते ना, हो हार्ड कॉपी आपल्याकडे आहे, तिच्यावर सही शिक्के असतात. सही शिक्के सगळे. ते टॅली नाही होत का? होता ना ₹1 सगळं टोटल टॅली होतं. मला येण्याचं कारण काय होतं? आज काय प्रकार घडला होता नेमका? सर मी नंतर सकाळी सांगतो. नाही, आपण आता कोणाच्या घटना घडली, आज एवढा मोठा इश्यू झाला की एका शासकीय अधिकाऱ्यावरती हात उचलला गेलेला आहे. नाही सर, हात तर नाही उचलला. माझ्याकडे एक महिला आली, त्यांना पावती पाहिजे होती, त्यांनी पाठवली, पण ते पावती त्या महिलांना मिळाली नाही. मी त्यांना विचारणा करायला गेलो असता त्यांनी माझ्यावरती हात टाकला आणि पैशाची मागणी केली. मी पैसे नाही देऊ शकलो त्यांना. का मागितले पैसे त्यांनी? कशासाठी मागितले? का पावती बोलतो, ज्याच्याकडे फॉर्म भरला त्याच्याकडून तुम्ही पावती घ्या बोलतो. कशाचे फॉर्म आहे? बांधकाम कामगार कल्याणचे. किती पैसे मागितले? ते त्या महिलेचा मी फॉर्म ऑनलाईन करून दिलेला, रितसरपणे तिचा मंजूर झालेला आणि तिला ₹1 पावती पण काढून दिलेली, जे ऑनलाईन फीज घेऊन सनी. आणि संबंधित मी फॉर्म घेऊन सनी त्या महिलेला सांगितलं की ऑफिसला जाऊन सनी तुम्ही शिक्क्याची पावती घेऊन घ्या. तर संबंधित त्यांनी पुन्हा त्या माणसाला आमच्याकडे पाठवले की जिथे फॉर्म भरला तिथून शिक्क्याची पावती घ्या. मी सरकारी कर्मचारी नसल्यामुळे, तसेच माझं ऑनलाईनचं दुकान असल्यामुळे, मी सरकारी कर्मचारी नसल्यामुळे मी त्यांना सही शिक्क्याची पावती देऊ शकत नाही. तर त्यांच्याकडे पाठवल्या असता तर त्यांनी नाही दिली. परत तोच वाद केला. मी विचारणा केली असती, त्यांना अंगावर हात टाकला आणि ते बोलता की ऑफिसमध्ये येऊन मारझोड केली. काय नाव आहे त्यांचं? त्यांचे इंचार्ज ललित साहेब. हे शासकीय कंपनी आहे की प्रायव्हेट आहे? हे प्रायव्हेट कंपनी. प्रायव्हेट आहे. तुमचं नाव काय? विष्णू रामदास मोहोळ. आता तुम्ही प्रेरणा माहिसा केंद्रगाव ड्युटी काम. किती पैसे घेतो आपण फॉर्म भरायचे? आम्ही ऑनलाईनचे पैसे घेतो. किती घेतो? 200. साहेबांनी किती रुपयाची मागणी केली होती नेमकी? ललित साहेब त्यावरती मी आता सध्या नाही. त्यांनी किती पैसे मागितले तुम्हाला? म्हणजे हा जो प्रकार घडला पैसे मागण्याहून झालेला आहे, तर मग किती रुपये मागितले तेव्हा, त्यामुळे हा प्रकार एवढा घडला? पैशाबद्दल मी सध्या नाही बोलू शकत, कारण पण पैशामुळे झाला नाही. कामं वेळेवर होत नसल्यामुळे त्याच्यामुळे झाला आमचा वाद. कारण की ते सरकारी ऑफिस असल्यामुळे त्यांना लोकांचं काम करून देणं गरजेचं आहे. मी प्रायव्हेट असल्यामुळे ते लोकांना माझ्याकडे पाठवतात. मी कसं काय काम कम्प्लीट करणार? जे काम कम्प्लीट झालेलं आहे, जे कार्ड बनलेले आहे, मंजूर झालेले, ते कार्ड ते लोकांना वेळेवर देऊ शकत नाही. ते आमच्याकडे पाठवतात, आम्ही कुठून कार्ड द्यावं? आम्ही सरकारी कर्मचारी नाहीत ना. त्यांचं म्हणणं आहे 1500 रुपये 1600 रुपये घेतात, आम्ही 2000 रुपये घेतात एका फॉर्म, असं त्यांचं म्हणणं. आम्ही फक्त ऑनलाईन करून देतो. त्यांचं म्हणणं काय? आम्ही फॉर्म ऑनलाईन केलं, लोकांच्यावरून मंजूर झाले, त्यांना कार्ड द्यायला पाहिजे तर ते आमच्याकडे पाठवतात. आम्ही कुठून कार्ड आणून देणार त्यांना? आम्ही सरकारी कर्मचारी नाही. सरकार आमच्या ऑफिसमध्ये कार्ड प्रिंट होत नाही. कार्ड प्रिंट झाले असते मी स्वतः प्रिंट करून दिले असते. साहेबांनी एका कार्डची किती मागणी केली तुमच्याकडे? हा जो एवढा सगळा प्रकार झाला, आपण फिर्याद दिली, त्यांनी तुमच्या विरुद्ध फिर्याद दिली, तर त्या फिर्यादीमध्ये आपण काय नमूद केलेलं आहे की काय झाला बुवा प्रकार, किती रुपये मागणी केली होती साहेबांनी? साहेबांनी मला 800 रुपयाची मागणी केली होती पर कार्ड. बर, अशा पद्धतीची आपण त्या ठिकाणी तक्रार दिलेली, 800 रुपयाची मागणी केली होती. कारण की अगोदर कसं होतं, बाहेर ऑनलाईन चालू होतं, नंतर नियम बदलले, कंपनीचे नवीन नियम आले, त्यांनी कंपनीचे माणसं बसवले तिथे ऑनलाईन करण्यासाठी, तर लोकांना पाठवले, तर लोकांचे फॉर्म डबल इलेक्शन लागलं, मोठे मोठे 2 इलेक्शन लागले, त्याच्यामुळे बरेचसे फॉर्म रिजेक्टमध्ये गेले. तर लोकांचं काम वेळेवर न झाल्यामुळे लोक जरा विस्कळीत होत होते. तर वेळेवर काम न होत नसल्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या लोकांचे काम करून द्या. कोणी काम करायला तयार नव्हते. मग ते बोलले की तुम्ही काहीतरी द्या, आमचे काम आम्ही तुमचे कामं करून देतो. तुम्ही किती लोकांची कामं सांगितले होते की तुमच्या इतक्या लोकांची कामं करून द्या म्हणून? आम्ही लोकांचे ऑनलाईन फॉर्म भरलेले होते, परंतु जर का 200 रुपये, जवळपास किती लोकांचे भरलेले होते? जवळपास माझ्याकडे 200-250 लोकांचे बाकी होते. जर का 200 रुपये भरून जर का मी फॉर्म भरतोय आणि जर का मला 800 रुपयाची कार्डची मागणी होते, तर मी काय करणार सांगा तुम्ही? आतापर्यंत किती फॉर्म भरले?
मी फॉर्म तर तसे भरले, ऑनलाईन केलेले किती गेले आपण एकूण? जवळपास 1000च्या जवळ. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेटसाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.